इराण अमेरिका युद्धाचा परिणाम गॅस पुरवठ्यावर झाला असून व्यावसायिक पुरवठा बंद झाल्याने अनेक हॉटेल्स बंद होण्याच्या स्थितीत आहेत। इराण अमेरिका युद्धामुळे गॅसचा तुटवडा भासत असून एकीकडे शासनानं व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठा बंद केल्यानं शहरातील अनेक हॉटेल्स बंद होण्याच्या स्थितीत आहेत। अनेक हॉटेल्स LPG गॅसवरच अवलंबून असून त्यांना पर्यायी व्यवस्था नसल्यानं नाईलाजानं हॉटेल्स बंद ठेवावे लागत असून यामुळे या उद्योगातील कामगार बेरोजगार होत आहेत, अशा भावना हॉटेल व्यावसायिक तथा पर्यटक अभ्यासक ऋत्विज चव्हाण यांनी व्यक्त केल्या। तसंच या स्थितीत पर्यटक देखील घटल्याचं ते म्हणाले। सध्या अमेरिका, इराण आणि इस्रायल याच्या युद्धामुळे गॅस तुटवडा आणि ऑइलचा तुटवडा आपल्याला जाणवत आहे। हा तुटवडा सोलापूरमध्येही जाणवत आहे आणि पूर्ण भारतीय सिस्टीम जी हॉटेल सिस्टीम आहे ही बाधित होताना इथे दिसत आहे। कारण असं लक्षात येते की जो कमर्शियल गॅस आहे हा कमी प्रमाणात डिस्ट्रीब्यूट केला जात आहे आणि काही ठिकाणी तर हा मिळतही नाही आहे। त्यामुळे हॉटेल इंडस्ट्री आणि रेस्टॉरंट इंडस्ट्री ही मोठी संकटामध्ये दिसत आहे। त्याचप्रमाणे जे कामगार आहेत हेही आता घाबरलेले आहेत, कारण हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये काम करणारे लोक ह्यांची संख्या खूप आहे आणि हे जेव्हा बंद होईल तेव्हा पुढे काय करायचे हा प्रश्न त्यांना निर्माण होत आहे। त्यामुळे माझे असं भारत सरकारला, राज्य सरकारला आणि सोलापुरातील असोसिएशनला हे आव्हान आहे की पाठपुरावा करावा, थोड्या प्रमाणात का होईना आपण यांना गॅस पुरवावा, हॉटेलला आणि रेस्टॉरंटला गॅस पुरवावा। दरम्यान घरगुती सिलेंडरसाठी देखील 25 दिवसांचा कालावधी असल्यानं शहरातील अनेक ठिकाणी गॅस गोडाऊनसमोर ग्राहक गॅस सिलेंडर घेऊन रांगेत उभे असून युद्धाचा फटका बसल्यानं संताप व्यक्त होत आहे। दरम्यान शासनानं यावर त्वरित तोडगा काढावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। 1 घंटा हुआ हम रामबड़ी के हैं, तो हमारा नंबर बुकिंग हुए से तो उन्होंने नहीं बोलते हमारे को तो करने का क्या रोजा है। हम शाम को हमारे को पकाने का होता, अभी तैयार के तो घर का काम सब पड़ेला वैसा ही, क्या करने का बोलो अभी हम। 3 तारखेला नंबर लावलाय, बर अजून नाही मिळाला। बर तर शेवटी इथं आलो आम्ही, फोन करून फोन बी उचला नाही, बर फोन उचला नाहीत, मग स्वतः इथं येऊन थांबून मग घ्या चौकशी करा म्हणून ऑफिसला आल्यानंतर काय आलं इथं गाड्या जावा तिथं आलो आम्ही। रांगा लावून थांबलाय तुम्ही, कारण काय मग आता घरामध्ये नाही संपलंय तर काय करणार। सकाळी इथे 9 वाजतापासून येऊन थांबलेलो आहे आणि नंबर लावून आमचा अजून 4-5 दिवस झाले, अजूनपर्यंत नंबर नाही आला, घरी नाही आला, म्हणून आम्ही इथं गोडाऊनमध्ये येऊन नंबर लावतो। आणि गॅस मला वाटतं ते इराण आणि ह्याचं युद्ध चालू आहे, त्याच्यामुळे गॅसचा तुटवडा चालू आहे सध्या, त्याच्यामुळं आम्ही पण सतर्क राहावं म्हणून नंबर लावून घेतला पहिलेच, परत जेणेकरून पुढे फ्युचर नंतर प्रॉब्लेम होऊ नये आम्हाला। माझं नाव सुनील मल्हारी जाधव आहे, राहणार सेटलमेंट आहे। 1 तास झालंय अजून काही गॅस मिळालेला नाहीये। आता नंबरला थांबलोय गॅस नाही मिळाला, त्यांनी जसं नंबर येईल तसं देतो। अड़चन गैस टंचाई है, ये नंबर अभी वहाँ से बुकिंग हो गया, फिर उन्हें वहाँ से ही नंबर चेक करके अपने को पहुंची दिया, तो इतना टाइम ठहरने नहीं पड़ेगा ना। अभी आगे घंटा हो गया यहाँ ठहरे ना, घंटा हो गया अभी धूप में यहाँ ठहरे, अभी एक तो रोजा है, कैसा होने का बोलो। ऐसा होगा तो वहाँ से बुकिंग चेक करके पहुंची दिया तो ताबड़तोड़ नंबर देते ना, टाकी तो तुमको देना ही है, नहीं रहा तो वापस जाता ना इंसान, नंबर नहीं लगा रहा है तो। अभी देखो मेरे पीछे लेडीज भी है, वो भी रोजा है, एक तो धूप ऐसी टाइम हो गई है।